हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं की आपण कन्यापूजन कशा प्रकारे करावे। तर अष्टमीलाच म्हणजेच कन्यापूजन जे होते तर ते मी केले होते। तर हा त्या दिवशीच म्हणजे संध्याकाळचा व्हिडिओ आहे। तर आता देवीची जी आरती आहे तर ती मी आता माझी करून झालेली आहे आणि तुम्ही हा अखंड दिवा बघत आहात। तर हा कंटिन्यू 9 दिवस चालूच होता, म्हणजेच एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी अशा प्रकारे याच्यामध्ये दोनदा तेल टाकलं तर तो दिवसभर चालूच राहतो। आणि त्यानंतर जी देवी आईची ओटी होती तर ती देखील मी तशा प्रकारेच ठेवली होती, म्हणजेच नवमीला देखील मी अशाच प्रकारे पूजा ठेवली होती आणि दशमी म्हणजेच आपला जेव्हा दसरा असतो तर त्या दिवशी मी पूजा उचलली होती। तर तो व्हिडिओ देखील तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल। यानंतर म्हणजेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी म्हणजेच नवमीला कशा प्रकारे देवी आईला नैवेद्य दाखवला, म्हणजेच नवमीच्या दिवशी आपल्याला देवी आईला नैवेद्य दाखवायचा असतो तर तुम्ही कशा प्रकारे तयार केला या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच। आणि त्यानंतर म्हणजेच देवी आईला आहुती म्हणून जो कापूर मी जाळला होता तर त्यामध्ये थोडेसे हळदी कुंकुमे टाकून घेतले, म्हणजेच ते देवी आईला म्हणजे समर्पित होईल। त्याचबरोबर जी रांगोळी होती तर तिची देखील मी पूजा करून घेतली, कारण हे जे रांगोळीचे साचे तुम्ही बघत आहात तर हे देखील खूप छान आहेत म्हणजेच यूजसाठी। कारण जेव्हाही आपण रांगोळी काढतो तर ते आपली जी पूजा आहे तर ती दिसायला देखील खूप छान दिसते आणि रांगोळी जर आपण काढली नाही तर आपली पूजा जी आहे तर ती दिसायला देखील छान दिसत नाही। आणि हे जे रांगोळीचे साचे आहेत तर ते खरंच खूप यूजफुल ठरतात, कारण जे ही जॉबला वगैरे आहेत तर त्यांना माहीतच असेल तर आपल्याला जास्त वेळ काही भेटत नाही, कारण मी पण जॉबला आहे आणि जॉबसोबतच ज्या काही सेवा असतात तर त्या मी करत असतो। आता तुम्ही बघत आहात तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, म्हणजेच नवमीचा व्हिडिओ। म्हणजेच माझी आता स्वयंपाकाची तयारी चालू होती तर जो काही स्वयंपाक आहे तर तो मी स्वतः म्हणजे माझ्या हाताने तयार करत असतो, कारण इकडे जसं की मी मला सांगितलं की हा बंगाली एरिया असल्यामुळे इकडं सर्व म्हणजे सर्वांच्याच घरी नॉनव्हेज बनतं, त्यामुळे मी म्हणजेच इकडे मेस लावलेली नाही आहे आणि जे काही स्वयंपाक वगैरे मला करायचा असतो तर तो मी माझ्या हातानेच करत असतो। तर आज देवी आईला म्हणजेच नैवेद्यामध्ये मला खीर आणि पुरी आणि आलूची भाजी अशा प्रकारे नैवेद्य दाखवायचा होता। त्याचबरोबर जी भजी होती तर ती देखील मी करून घेतली। तर सर्वात पहिल्यांदा म्हणजेच मी सकाळी लवकर उठलो, कारण सकाळी जर मी लवकर उठलो नाही तर जी सर्व कामं आहेत तर ती तशीच राहतात। त्यासोबत मला ऑफिसला देखील जायचं होतं, म्हणजेच माझ्या ऑफिसचा टाईम हा 10 वाजताचा आहे, त्यामुळे जी काही स्वयंपाक वगैरे किंवा देवपूजा किंवा स्वामी सेवा मला करायची असते तर ते मी 10च्या अगोदरच करून घेतो आणि जो काही मला स्वयंपाक वगैरे बनवायचा असतो तर तो देखील मी 10च्या अगोदरच बनवून घेतो। तर तुम्ही बघू शकता। त्यानंतर ज्या काही मला पुऱ्या करायच्या होत्या तर त्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी जो उंडा आहे तर तो भिजवून घेतला, म्हणजे जो काही आपल्या पुरीला जोसा उंडा आपल्याला भिजवावा लागतो त्याचप्रमाणे जो पुऱ्या बनवायचा उंडा आहे तर तो मी भिजवून घेतला। आणि त्यानंतर ज्या पुऱ्या आहेत तर त्या पटपट म्हणजेच मी लाटून घेतल्या। तर आज देखील म्हणजेच एक कन्याला मी जेवण्यासाठी बोलवलं होतं, तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं तर 5 कन्या मी काल बोलवल्या होत्या पूजनासाठी आणि त्यांना प्रसादामध्ये मी शिरा दिला होता आणि त्याचबरोबर म्हणजेच आपल्याला काहीतरी भेटवस्तू द्यावी लागते तर ती देखील मी कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं। तर आजचा जो स्वयंपाक होता तर तो आता एकीकडे समोरच्याकडे माझा चालूच होता, म्हणजेच जे आलू होते तर ते मी म्हणजेच कुकरमध्ये उकडण्यासाठी ठेवले होते, कारण जर आपण जो आलू वाफवून घेतले तर त्याची भाजी देखील लवकर होते। आणि आता बरेच दिवस झाले म्हणजेच मी स्वयंपाक करत आहे तर मला म्हणजेच टेक्निक आलेली आहे की स्वयंपाक कशा प्रकारे करावा किंवा स्वयंपाक आपण कसा केला तर लवकर होईल। आणि जी काही भांडी असतात म्हणजेच जी काही भांडी मी म्हणजे स्वयंपाकामध्ये यूज करतो तर ती देखील म्हणजेच पुरेशीच भांडी मी घेतलेली होती, कारण मला एकट्याला म्हणजे जास्त काही स्वयंपाक लागत नाही आणि भांडे देखील मला जास्त काही लागत नाही, त्यामुळे शिल्लकची भांडी मी आणलीच नव्हती सोबत। आणि जी काही तुम्ही भांडी बघत आहात तर ही देखील म्हणजेच मी आत्याच्या घरूनच आणली होती, कारण म्हणजेच माझ्या आत्या देखील इथे साईडच्याच गावामध्ये राहते, त्यामुळे जी काही मला भांडी लागणार होती तर ती सर्व मी म्हणजेच माझ्या आत्याकडूनच घेऊन आलेलो होतो। तर तुम्ही बघू शकता तर जे आलू होते तर ते देखील मी चांगल्या प्रकारे उकडून घेतले आणि ज्या पुऱ्या आहेत तर त्या देखील म्हणजेच तळणं झाल्या होत्या। पुऱ्या तळल्यानंतर जे आलू होते तर ते देखील मी ताटामध्ये काढून घेतले, म्हणजे थंड जर आलू झाले तर त्याच्यावरची जी साल असते तर ती लवकर निघून जाते। यानंतर जी शेवळ्याची खीर होती तर ती पण मला करायची होती, तर ती देखील माझी एकीकडे करणं चालू होती। तर ती नायलॉनच्या आपल्याला शेवयाचं म्हणजे शेवया भेटतात पॅकेटमध्ये तर त्याच मी इकडे यूज करतो, म्हणजेच इकडे त्याच मला अवेलेबल होऊन जातात, त्यामुळे मी त्याच शेवया यूज करत असतो खीरमध्ये। तर जेव्हाही मला म्हणजेच खीर करायची असते तर तेव्हा मी म्हणजे थोडंसं तूप घेतो आणि त्यानंतर त्यामध्ये ज्या शेवया आहेत तर त्या थोड्याशा आपल्याला भाजून घ्यायच्या असतात लाल कलर होईपर्यंत, आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दूध टाकायचं असतं आणि ते थोडंसं म्हणजेच होत आलं तर त्याच्यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची असते आणि त्याचबरोबर तुम्ही त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता। त्यानंतर जी आलूची भाजी मला करायची होती तर ती देखील मी करून घेतली आणि भजी देखील मला करायची होते तर ते देखील मी करून घेतले। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता नैवेद्याचं जे ताट आहे तर ते मी काढून घेतलं। त्यानंतर देवी आईला आपल्याला नैवेद्य कशा प्रकारे दाखवायचा तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला देवी आईची मनोभावे म्हणजे सेवा करून घ्यायची, त्यांची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला देवी आईला नैवेद्य दाखवायचा। तर सर्वात पहिल्यांदा जे काही म्हणजेच पूजेचं साहित्य होतं म्हणजेच धूप दीप तर ते सर्वात पहिल्यांदा मी प्रज्वलित करून घेतला। त्यानंतर देवी आईला मी हळदी कुंकू
लावून घेतलं, त्याचबरोबर जी ओटी होती देवी आईची तर त्याच्यावर देखील मी हळदी कुंकू वाहून घेतलं। त्याचबरोबर जो मंगल कलश होता आणि जे देवांचे फोटो होते म्हणजेच मी पूजेमध्ये ठेवलेले, म्हणजेच महालक्ष्मी देवीचा जो फोटो होता, कोल्हापूरची जी महालक्ष्मी देवी आहे तर त्यांचा फोटो देखील माझ्या देवाऱ्यामध्ये होता, त्यामुळे तो देखील मी या पूजेमध्ये ठेवला होता। आणि जो घट आहे मी म्हणजेच 9 दिवस देवी आईचे स्वरूप म्हणून बसवलेला होता तर त्याची देखील मी पूजा करून घेतली। त्यानंतर जो अखंड दिवा आहे तर त्याची देखील मी पूजा करून घेतली। त्याचबरोबर जी ओटी होती तर तिची देखील मी म्हणजे चांगल्या प्रकारे पूजा करून घेतली। त्यानंतर जी काही फुलं होती तर ती देखील मी देवी आईच्या चरणी अर्पण केली। त्यानंतर तुम्ही जे कप म्हणजे धूप कप असतात आपले तर तेच मी इकडे यूज करतो, कारण इकडे शेणाच्या गौऱ्या म्हणजेच भेटत नाहीत, त्यामुळे जे धूप कप आपल्याला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होऊन जातात तर त्यांचाच मी यूज माझ्या पूजेमध्ये करत असतो। आणि आता प्रत्येक दिवशी म्हणजेच जेव्हाही नवरात्रीचे घट जेव्हापासून मी बसवले आणि जेव्हाही मी देवी आईची आरती वगैरे केली तर तेव्हा मी म्हणजेच जे धूप कप आहेत तर ते मी माझ्या पूजेमध्ये यूज केलेलेच आहेत। आणि एरवी देखील म्हणजेच गुरुवारी किंवा कोणती जेव्हा पूजा असते तर तेव्हा मी अशा प्रकारचे धूप कप यूज करत असतो, कारण यांचा जो वास आहे तर तो देखील खूप छान आहे। आणि जेव्हाही आपण आपल्या घरामध्ये धूप कप किंवा धूप करतो तर तेव्हा आपलं जे वातावरण आहे घरातील तर ते देखील प्रसन्न होतं। आणि रूम म्हणजेच आता माझे तरी रूम आहेत तर एक किचन आणि एक हॉल, तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ते शेअर केलेलं आहे की मी देवघर देखील माझं किचनमध्येच एका कोपऱ्यामध्ये आहे, जेणेकरून जे देवांचं तोंड आहे तर ते पूर्वेकडे होतं आणि माझं तोंड जे आहे तर ते पश्चिमेकडे, अशा प्रकारे मी देवघर म्हणजेच मांडलं होतं देवघरामध्ये। आणि देवघराची जी कन्सेप्ट आहे तर ती देखील म्हणजे युनिक आहे, कारण मला कोणतीही कल्पना नव्हती की आपण देवघर कशा प्रकारे तयार करावं किंवा देवांची म्हणजे आपण स्थापना आपल्या देवघरामध्ये कशी करावी। म्हणजे स्वामींनीच माझ्या हातून त्यांची सेवा करून घेतली आणि त्यांच्याच हातून हे जे देवघर आहे तर ते हे तयार झालेलं आहे असं म्हणता येईल, कारण एक आयडिया त्यांनीच मला सुचवली। कारण जेव्हा मी माझ्या रूमवरती नवीन आलो होतो तर तेव्हा फक्त मी स्वामींचा एक फोटो आणला होता, बाकी माझ्याकडे काहीही नव्हतं। नंतर हळूहळू जे काही देवाचं सामान आहे तर ते मी घेत गेलो आणि तुमच्यासोबत मी एका दिवशी म्हणजे देवघराचा पूर्ण व्हिडिओ सविस्तरपणे शेअर करेलच की मी कशाप्रकारे देवघर तयार केलं। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयाच्याच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत, तोपर्यंत तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या देखील खूप खूप शुभेच्छा।